नमस्कार मित्रांनो, तोही माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे. आणि त्या ट्विस्टमध्ये मात्र आता वल्लरीने जे पाप केलेलं आहे तर त्या पापाचा गडा भरलेला आहे. परंतु आता वल्लरी एक एक करून मात्र आता जे काही सत्य दडवण्यासाठी प्रयत्न करत आहे. परंतु तिच्यासमोर मात्र आता तिचं असं सत्य उघड होणार आहे की जेणेकरून मात्र आता उदयकांतने हे सर्व केलेलं आहे. परंतु आता राकेशने हे सर्व केलेले नाही. अर्णवला पूर्ण खात्री असते, कारण आता बॉम्ब म्हणजे तो बॉम्ब तेथे ठेवलेला आहे. त्या अगोदरच मात्र त्याने त्या बॉम्ब हल्ल्यामध्ये आता राकेशला जखमी केलेलं असतं. त्यानंतर मात्र आता जेव्हा अर्णववरही संकटाची वेळ आलेली आहे आणि अर्णवला मात्र आता जे काही त्यांच्या बाबांचा खून कशामुळे झाला तो मर्डर आता एक विषारी द्रव्य त्यांच्या शरीरामध्ये म्हणजे आढळले. तर वल्लरी आणि उदयकांत या दोघांनी विषारी इंजेक्शन देऊन मात्र उदयकांतचा मृत्यू केलेला आहे. हे फक्त आणि फक्त मात्र आता हे मंजुळाला माहिती असतं आणि मंजुळाने आता हे सर्व बघितलेलं असतं. पण ती आता ईश्वरीला हे सर्व सांगणार आहे, कारण पेपरमध्ये जेव्हा आता रमाकांतचा फोटो आलेला आहे की अर्णव राज शिर्के बिझनेसमन यांचा मात्र आता वडिलांचा जो काही मर्डर झालेला आहे एक विषारी द्रव्य आता त्यांच्या पोटामध्ये इंजेक्शनद्वारे देऊन त्यांचा जो काही मर्डर करण्यात आला, ही जी काही बातमी पेपरमध्ये मंजुळाने वाचलेली आहे तेव्हा तिला धक्का बसलेला असतो. जेव्हा ती रमाकांतचा फोटो पाहते तेव्हा तिला मात्र आता तो दृश्य पुन्हा आठवते आणि आता मात्र ती ईश्वरीला सर्व काही सांगण्याचं ठरवते, कारण ती ईश्वरीची एक चांगली फॅन असते आणि आज हे सत्य तिला माहिती आहे म्हणून तिने ईश्वरीला फोन करण्याचा प्रयत्न केलेला असतो. परंतु आता ईश्वरीला फोन जेव्हा तिने केलेला आहे तर त्याच वेळेस आता ईश्वरी मात्र आता जे श्रद्धांजली म्हणजे बाबांना जो काही हा विधी सुरू आहे श्रद्धांजली वाहण्याचा, तर ईश्वरी तेथे असते, कारण अर्णव आता खूप रडत असतो. अर्णवला सावरण्यासाठी मात्र ईश्वरी तेथेच असते आणि वल्लरीला असं वाटतं की नक्की कुणाचा फोन आहे, म्हणून मात्र आता वल्लरी फोन उचलते. परंतु नम्रता वल्लरीच्या मागे असते आणि वल्लरी आता विचारते की कोण आहे. तर आता मंजुळा म्हणते की अगं ईश्वरी मी बोलते, पण तू ईश्वरी कुठे आहे असं विचारते आणि तुम्ही नक्की कोण बोलतात. तेव्हा वल्लरी म्हणते की तुम्हाला कोण पाहिजे आहे. तर मंजुळा म्हणते की मला ईश्वरी पाहिजे आहे आणि तिला खूप महत्त्वाची मला एक गोष्ट सांगायची आहे. तेव्हा वल्लरी विचारते की काय असं महत्त्वाचं आहे इतकं. तेव्हा मंजुळा म्हणते की मला तिच्या म्हणजे अर्णव सरांच्या बाबाबद्दल समजलं, पेपरमध्ये मी वाचलं आणि तेच मला सत्य तिला सांगायचं आहे. कारण जेव्हा त्यांच्या बाबांना कोणीतरी इंजेक्शन देऊन मारण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा मी माझ्या डोळ्यांनी ते सर्व बघितलं. आता हे सर्व ऐकल्यानंतर आता वल्लरीच्या पायाखालची जमीन सरकते. तिला असं वाटतं की आता ही कोण बाई आहे आणि ही का इथे आलेली आहे. आता वल्लरी म्हणते की तुम्ही नक्की कोण बोलतात. तेव्हा मंजुळा म्हणते की मंजुळा. आता वल्लरीला धक्काच बसतो. आता किती काही केलं तरी आता ह्या मंजुळाला मात्र ईश्वरीपर्यंत पोहोचून नाही द्यावा लागणार, हिचा काहीतरी आपल्याला कडक बंदोबस्त करावा लागेल. म्हणून मात्र आता ती फोन ठेवते आणि काहीच नाही तिच्याकडून सगळं काही विचारून घेते आणि फोन ठेवून देते. त्यानंतर आता मंजुळाला टेन्शन येतं की नक्की ती बाई कोण असेल. ती आपल्याकडून एवढी विचारपूस करून घेते आणि यावेळेस ती तर बाई नसेल ना. आपण जेव्हा तिला तिथे बघितलं आता जे अर्णवचे वडील आहे तर ती सुद्धा त्यामध्ये सामील होती, म्हणजे ती ईश्वरीच्या घरातीलच होती. म्हणून मात्र आता इकडे वल्लरी लगेच उदयकांतला फोन करते. उदयकांतला फोन करून म्हणते की हे बघ आता आपल्याला दुसऱ्या एका मुलीचा काटा काढायचा आहे, कारण जेव्हा आपण रमाकांतला मारण्याचा प्रयत्न करत होतो तेव्हा तेथे ईश्वरीची एक फॅन आहे मुलगी, तरी तिने बघितलेलं आहे कोण मंजुळा नावाची आहे. आता काही झालं तर त्या मुलीला आपल्याला किडनॅप करावं लागेल, नाहीतर तिचा बंदोबस्त करावाच लागेल आणि जर तिने ईश्वरीला काही सांगितले तर आपलं काही खरं नाही. म्हणून आता वल्लरी घाईने बाहेर येते. परंतु नम्रताने हे सर्व बोलणं ऐकलेलं असतं. नम्रता आता लगेच वल्लरीच्या मागे येते आणि वल्लरीला म्हणते की नक्की तुमचं काय सुरू आहे आणि ईश्वरीच्या फोनवर कुणाचा फोन आला होता आणि नक्की त्या मुलीने काय बघितलं, नक्की हे सर्व काय सुरू आहे. हे सर्व काही आता नम्रता विचारण्याचा प्रयत्न करत असते. परंतु आता जे काही आता हे तिच्या मागे आलेले आहे तर तिला काही कळत नसतं. म्हणून मात्र आता लगेच
वल्लरी उदयकांतला फोन करते आणि त्या मुलीचा बंदोबस्त करून आपल्याला लवकरात लवकर आता तुला इथून गायब व्हावं लागेल, नाहीतर आता पोलीस आपल्या मागावर लागतील, कारण हा मर्डर झालेला आहे, पोलिसांनी ओळखलेला आहे. आणि त्याच वेळेस मात्र आता जेव्हा हे सगळं तेथे घडलेलं आहे तर तेथे आता वल्लरीचं जे कानातील आहे तर तेथे पोलिसांना ते कानातील सापडलेलं असतं. आणि तेथे जे काही CCTV आहे तर ते CCTV चेक केल्यानंतर आता तेथे खूप मोठ्या सत्यांचा उलगडा झालेला असतो, कारण असे काही सत्य मात्र आता तेथे समोर आलेला आहे. कारण जेव्हा तो बॉम्ब राकेशने तेथे लावलेला असतो त्या बॉम्बचं सुद्धा सत्य तेथे आलेलं आहे. आणि जेव्हा आता हा रमाकांत तेथे घुसलेला आहे आणि त्याच्या मागे जो उदयकांत आहे तर उदयकांतला सुद्धा तेथे बघितलं गेलेलं आहे. परंतु आता वल्लरी मात्र तिकडे म्हणजे पाठमोरी उभी असते आणि हे सर्व तिने नाही बघितलं असं थोडंसं CCTVमध्ये आलेलं आहे. परंतु आता जेव्हा पोलिसांनी तेथे मात्र शोधाशोध सुरू केली तर त्यांना तेथे आता वल्लरीचं कानातील सापडलेलं असतं. ते कानातील मात्र आता तेथेच मात्र आता त्या म्हणजे बॉडीजवळ पडलेलं असतं. तर आता हे सगळं काही संशयास्पद आता जे सापडलेलं आहे त्यावरून मात्र आता पोलिसांना आता ते कानातील आणि ते जे काही वगैरे आहे ते सगळं ते घेऊन आलेलं असतं. परंतु इकडे मंजुळाला मात्र ह्या मंजुळाला आता ही वल्लरी आणि हा उदयकांत किडनॅप करण्याचं ठरवतो, मंजुळाला बांधून ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्याच वेळेस आता ईश्वरी जेव्हा आपला जो काही मोबाईल आहे तो चेक करते आणि मोबाईल चेक केल्या क्षणी ईश्वरीला आता मंजुळाचा फोन कशासाठी आला होता म्हणून ती मंजुळाला परत फोन करण्याचा प्रयत्न करते. परंतु आता मंजुळाचा फोन स्विच ऑफ असतो. आता मंजुळाला तिकडे किडनॅप करून ठेवलेलं असतं आणि इकडे मात्र आता पोलीस मात्र ते कानातील वगैरे आहे तर ते घेऊन इकडे आलेले असतात. आणि आता मंजुळाने जे काही CCTVमध्ये बघितलेलं आहे आणि मंजुळाना तेथे मात्र जोरात ती ओरडलेली आहे तर ते CCTVमध्ये आता जेव्हा ईश्वरी पाहते तेव्हा ईश्वरीला खूप मोठा धक्का बसतो. म्हणजे मंजुळाचा फोन स्विच ऑफ का येत असेल आणि तेवढ्यात मात्र आता मंजुळाच्या आईचा फोन येतो. मंजुळाची आई ईश्वरीला म्हणते की माझी मंजुळा तुझ्याकडे आलेली आहे का, कारण गेल्या 2 दिवसापासून मंजुळा बेपत्ता आहे, मंजुळाचा काही पत्ता नाही. आता हे ऐकल्यानंतर ईश्वरीला फार मोठा धक्का बसतो. ईश्वरी म्हणते की आता हे सगळं काय सुरू झालेलं आहे, नक्की मंजुळाला आता काहीतरी माहिती आहे. ईश्वरीच्या सगळं काही लक्षात येते आणि आता ते कानातील आहे तर ते कानातील ईश्वरीने ओळखलेलं असतं, ते तर मामीचं कानातील आहे आणि मामीचं कानातील तिथे का पडलं असेल नक्की आता काही समजत नाही. आणि त्याच वेळेस मात्र आता जो काही ह्या सगळ्याशी संबंधित असणारा एक महत्त्वाचा पुरावा मात्र तिथे येऊन ठेपलेला असतो. कारण मामी आता जेव्हा समोर असते आणि सगळेजण मात्र आता श्रद्धांजली वाहत आहे, पण त्याच वेळेस ऐन वेळेस आता सुप्रिया तेथे आलेली आहे. कारण सुप्रिया आणि संजय घरात येतात, अर्णवच्या बाबांचं कळताच त्यांना एक धक्का बसलेला असतो आणि अशा दुःखाच्या ठिकाणी आपण जायला हवं म्हणून काही न कळवता आता सुप्रिया आता घाईने तेथे येते. पण तेथे आल्यानंतर आता सुप्रियाला एक अगदी अचानक धक्का बसलेला असतो, कारण तेथे तिला वल्लरी भेटते आणि आता ही तीच बाई आहे. पण आता हे सगळं कसं सांगायचं, एकतर अर्णव सरांचे वडील गेलेले आहेत आणि आता अर्णव सरांचे वडील गेल्यामुळे आता एक दुःखाचा डोंगर आता येथे पसरलेला आहे. परंतु आता ती सगळं काही ईश्वरीला सांगण्याचं ठरवते. ईश्वरीला ती आतमध्ये घेऊन जाते आणि ईश्वरीला आतमध्ये घेऊन गेल्यानंतर आता मात्र ती सगळं काही ईश्वरीला सांगते. ईश्वरीला म्हणते की हे बघ, मला मात्र आता तर ईश्वरी तुला एक गोष्ट सांगायची आहे, कारण हे सगळं करणारी आता ही वल्लरी मामी आहे. मला तर असं वाटतं की बाबांना मारणारी वल्लरी मामीच आहे, कारण आत्तापर्यंत ईश्वरी ज्या बाईला मी शोधत होते तर ती बाई हीच आहे. कारण आता ही बाई माझ्यापासून का लपवत होती, इतक्या दिवसापासून मी विचार करते की आकाश सरांची आई म्हणजे माझ्यासमोर काय येत नसेल, नक्की काय असेल, काय असं गुपित असेल म्हणून त्या माझ्यासमोर येत नसतील. काही ना काही कारण मात्र त्या काढून माझ्यापासून लपवण्याचा प्रयत्न करत होत्या. आता ईश्वरी म्हणते की मी सुद्धा तोच विचार करते की आई इतके दिवस झाले आकाश सरांची आई आणि तुझं म्हणजे मामी यांची अजूनपर्यंत भेट नाही, मग नक्की आता हे सर्व काय आहे. तेव्हा मात्र आता ईश्वरीला धक्काच बसलेला असतो. ईश्वरीला आता एक एक सत्य तिच्या समोर येते, कारण मामीचं कानातलं आता तेथे रमाकांत बाबांच्या बॉडीच्या शेजारी सापडलं आणि आता मामीसुद्धा त्या CCTVमध्ये फर्स्ट दिसत आहे. नक्की आता हे सर्व काय असेल म्हणून आता ईश्वरीला धक्काच बसलेला असतो.
तेव्हा आता मंजुळाचं काही झालं तरी आता आपल्याला पत्ता लावायचाच आहे, मंजुळा कुठे आहे, काय आहे. आणि तेव्हा आता ईश्वरीने सगळं काही मात्र काढण्याचं ठरवलेलं असतं की मामी असं का करू शकते, मामीने हे सगळं का केलं असेल. म्हणून मात्र आता वल्लरी आता सगळं काही सांगते आणि म्हणते की आता अर्णव सरांना मला हे सांगायचं आहे, पण कसं सांगू, कारण हे सगळं वल्लरी मामी करणारी आहे, ती बाई तीच आहे. ईश्वरीला धक्का बसतो. ईश्वरी म्हणते की म्हणजे मामी इतके दिवस जे काही वागत होत्या ते सगळं माझ्या समोर येत होतं, परंतु माझा मामीवर संशय नव्हता, मला मामीचा संशय येत होता परंतु माझा विश्वास बसत नव्हता. म्हणून मामीने आत्तापर्यंत जे काही केलेलं आहे तर ते आत्तापर्यंत सगळं केलेलं आहे. आता नम्रता तेथे येते. नम्रता म्हणते की मला तुला ईश्वरी काहीतरी सांगायचं आहे, कारण आता तुझी एक फॅन आहे ती मंजुळा, तिचा मामीला फोन आलेला होता, म्हणजे आकाश सरांच्या आईला, आणि त्या मंजुळेशी काहीतरी बोलल्या, तुझ्या मोबाईलवर फोन आलेला होता. तर नम्रता म्हणते की आता हे सगळं काही मी ऐकलं, परंतु मला काहीतरी आता म्हणजे आईवर संशय आहे. ईश्वरी म्हणते की अगं नमू, तुम्हाला हे अगोदर सांगितलं का नाही, एकतर मंजुळा 2 दिवसापासून बेपत्ता आहे, तिचा काही पत्ता नाही, तिच्या घरी आईचा फोन आला होता. तेव्हा ईश्वरीचं सगळं काही कोडं लक्षात येतं आणि आता मात्र ही वल्लरीच आहे हे कारस्थान करणारी, ही ईश्वरी म्हणजे बरोबर ओळखलेलं असतं. परंतु ईश्वरीला मात्र आता एक असा डाऊट आलेला असतो की वल्लरी मामीला मात्र मदत करणारा दुसरा तिसरा कोणी नसून उदयकांत आहे. आता उदयकांत आणि वल्लरी यांनी हे सगळं केलेलं आहे, मात्र ईश्वरीला ओळखलेलं असतं. म्हणून ईश्वरी आता पुरावा घेऊन डायरेक्ट आता वल्लरीच्या मामीच्या समोर येते आणि ते कानातील सगळ्यांच्या समोर विचारते की मामी तुमचं कानातील कुठे आहे, आणि ते बाबांच्या डेड बॉडी समोर सापडलेलं आहे. आणि आता हे जे काही घडलेली घटना आहे तर ते घडल्यानंतर ईश्वरी आणि सुप्रिया या दोघी समोर येतात आणि मामीला एक मोठा धक्का देतात. तेव्हा मामी मात्र आता सुप्रियाला बघून तिला धक्काच बसलेला असतो. तेव्हा मित्रांनो, आता पुढे नक्की काय होईल, अर्णवसमोर सत्याचा उलगडा कसा होतो हे बघणं आता खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. तेव्हा मित्रांनो, रमाकांतचा खून केलेला जे काही सिद्ध कसं होणार आहे, सुप्रिया मात्र आता वल्लरीला कसं अगदी गचंडी धरून बाहेर काढते, हे मात्र आपण आता म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. तोपर्यंत धन्यवाद.